नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. मुक्ता सागरच्या घरातनं बाहेर येते तर ती समोर माधवीच्या घराकडे पाहते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते, घराचे दोन्ही दरवाजे कायम उघडेत, एवढं कोण आलंय घरात? मुक्ता लगेच आतमध्ये येऊन पाहते. मुक्ता आतमध्ये येते तर तिला समोर सागर मस्त जेवताना दिसतो. हे सगळं पाहता मुक्ता स्वतःशीच म्हणते, हा कडू कोळी इथे काय करतोय? माधवी सागरला जेवायला वाढत असते आणि सागर मस्त जेवण करत असतो. तेवढ्यात सागरचं लक्ष मुक्ताकडे जातं. तर सागर लगेच मुक्ताकडे पाहत स्वतःशीच म्हणतो, आत्ता येईल मज्जा. मी पण सागर कोळी आहे, आता पाहतोच तिच्याकडे. माधवी सागरला विचारत असते की मला हे सगळं जमलंय ना? तर सागर म्हणतो, जमलंय म्हणजे खूपच टेस्टी लागतंय. सागरची खूपच सेवा सुरू असते. हे सगळं पाहता मुक्ता खूपच चिडते आणि स्वतःशीच म्हणत असते, काय इतकी याची सेवा करताय? मी का सागरला म्हणते, मी काल तुमच्या ऑफिसमध्ये डबे घेऊन आले होते. काल तुम्ही मीटिंग मध्ये होतात त्यामुळे बाहेरच ठेवून गेले. तर सागर लगेच मुक्ताकडे पाहत पाहत माधवीला म्हणत असतो, काय आई तुम्ही पण 3-3 डबे पाठवण्याची काय गरज होती? सागर माधवीला म्हणत असतो, तुम्ही इतकं भारी जेवण बनवलं होतं की मी जेवल्यानंतर 1 तासाचा ब्रेक घेतला आणि डायरेक्ट झोपच काढली. सागरचं हे सगळं बोलणं ऐकताच मुक्ताला मात्र त्याचा खूपच राग येत असतो. माधवी सागरला म्हणते, हे बघा सागर, हे तुमच्यासाठी दिवस रात्र किचन उघड आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. माधवी सागरला जरा जास्त स्पेशल ट्रीटमेंट देत असते. सागर म्हणतो, मी बघा एकटाच जेवायला बसलोय, बाबा कुठे आहे? सागर पुरुषोत्तमकडे पाहत म्हणतो, अहो बाबा, कशाला उगाच शर्टला इस्त्री करत बसलाय? या इकडे या, आपण जेवायला बसूयात. पुरुषोत्तम सागरच्या कपड्याला इस्त्री करतोय हे पाहता मुक्ताचं तर अजूनच डोकं सरकतं. सागर पुरुषोत्तमला म्हणत असतो, अहो बाबा, किती दिवस अजून तुम्ही माझे कपडे इस्त्री करणार आहात? पुरुषोत्तमच्या हातात सागरचे कपडे असतात. तर मुक्ता लगेच पुरुषोत्तमला म्हणते, बाबा हे काय चाललंय? मुक्ता लगेच सागरकडे येते तर सागर विचारतो की तुम्ही इथे कधी आलात? मुक्ता मात्र त्याच्यावरती चिडत म्हणते, हे तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही इथे कधी आलात? पुरुषोत्तम माधवीला म्हणतो, माधवी तू बघितलंस ना, आज जावई आणि लेक दोघेही एकत्र आहेत जेवायला. तर मुक्ता लगेच माधवीला म्हणते, आई हे काय चाललंय सगळं? तू हे काय जेवण बनवतीयस? आणि बाबा तुझं काय, तू कपड्याला इस्त्री काय करतोय? मुक्ता मिहिकावरती ओढत म्हणते, काय ग, मला कधी पिण्यासाठी पाणी नाही दिलं आणि तू याच्यासाठी भाकऱ्या बनवायला शिकलीयस? पुरुषोत्तम मुक्ताला म्हणतो, अगं याला जावयाचा मान राखणं म्हणतात, त्याचे लाड करणं म्हणतात. पुरुषोत्तमचं हे सगळं बोलणं ऐकताच सागरला ठसका लागतो. तर सगळेच सागरकडे जातात. सागर मात्र मुक्ताकडे पाहत असतो. तर मुक्ताच्या हातात सागरचा इस्त्री केलेला शर्ट असताना मुक्ता तो सगळ्यात चुरगळून टाकते. तो शर्ट खाली फेकून देते आणि घरच्यांना विचारते की हे सगळं काय आहे? तुला त्यांच्यासाठी एवढं मोठं जेवण बनवायचं होतं तर मला विचारायचं ना. माधवी लगेच मुक्ताला म्हणते, अगं पण जावयासाठी स्वयंपाक केला, माझं काय चुकलं? मुक्ता जरा जास्तच चिडलेली असते. त्यामुळे माधवी लगेच मुक्ताला साईडला घेऊन जाते आणि तिला समजावत सांगत असते. मुक्ता लगेच माधवीवरती ओढत म्हणते, ज्या माणसाला तू चहा पण द्यायला नको त्याला तुझ्या हातचे तू पदार्थ बनवून देतीयस आणि वाण्याकडनं त्यांच्या घरचे ते मसाले मागवतीयस. हे तुम्ही सगळ्यांनी काय चालवलंय? माधवी लगेच मुक्ताला म्हणते, अगं तू काय चालवलंयस? जावई येत ते आपल्या घरचे आणि त्यांना घरचं खावंसं वाटू शकतं आणि ज्यांना घरचं खाण्याची आवड आहे ना, त्यांना करून घालायला मला खूप आवडतं आणि मी आहे तोपर्यंत त्यांना बाहेरचं खाऊ देणार नाही. मुक्ता म्हणते, अगं आई, आम्ही त्यांना घरचं देत नाही आहोत खायला, म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारणं असतील. माधवी मात्र म्हणत असते, तू तुझी कारणं काहीच सांगू नको, कारण सागरने आम्हाला सगळं सांगितलंय. तर माधवी लगेच घडलेला प्रकार सांगते. म्हणजेच माधवी लिफ्टमधनं घरात चाललेली असताना सागर तिथे फोनवरती बोलत असतो. तर माधवी विचारते, इथे जिन्यात काय करताय तुम्ही, रेंज नाहीये का? तर सागर लगेच माधवीला म्हणतो, तसं काही नाहीये, मला तुमची मदत हवी होती. मी बाहेरून जेवण ऑर्डर करतोय, तर तुमच्या इथे बसून जेवलो तर चालेल का? तर माधवी विचारते, मला हरकत काहीच नाहीये, पण तुम्ही पार्सल का मागवताय? घरचे सगळे बाहेर गेलेत का? तर सागर लगेच माधवीला कन्व्हिन्स करण्यासाठी अपसेट होत म्हणू लागतो, सासूबाई काय करताय तुम्ही हे सगळं? घरचं जेवण जेवण्याची सुद्धा लायकी नाहीये माझी. आणि सागर लगेच अपसेट होत तिथे कोपऱ्यात बसतो. तर माधवी लगेच सागरला सावरत विचारते की काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी काय? तर सागर माधवीला सांगू लागतो की मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला वेगळं वाटतं. सासरच्या घरात तिला एकटं एकटं फील होतं आणि ते मी सगळं माझ्या घरात अनुभवतोय. बापूंनी मुक्ताबरोबर मिळून एक एक टीम बनवलीये. अहो त्यांनी माझं खाणं पिणं बंद केलंय. कपडे सुद्धा इस्त्री करत नाहीये, कालचेच कपडे घालून फिरतोय. साधा पेपर सुद्धा नाही देत.
तर सागरच्या या सगळ्या बोलण्यानंतर माधवी लगेच त्याला कारण विचारते की मुक्ताने हे सगळं का केलंय. तर सागर सांगतो, कारण मी सईवरती ओरडलो म्हणून. अहो सासूबाई, बाप आहे मी सईचा, तर मी तिच्यावरती ओरडू सुद्धा नाही शकत का? सागर म्हणतो, मान्य आहे मी तिच्यावरती ओरडलो. मला शाळेतून फोन आला, माझ्या मागे किती व्याप असतात, तो मिहीर काम नाही करत ऑफिसमध्ये, त्यामुळे माझी चिडचिड होते खूप. सागर म्हणतो, जाऊ दे सोडा हो, मला वाटलं की घरचे समजून घेतील, पण जाऊ द्या, काय आता, मुक्ता जे म्हणेल तेच करतायत घरचे. सागरचं हे सगळं बोलणं ऐकताच माधवी लगेच शांत होते. मी असं उशिरापर्यंत घरी येणार, त्या अंधाऱ्या किचनमध्ये जायचं, सगळी भांडी उघडून पाहिजे आणि त्यात काय दिसणार, काहीच नाही. मी शोधत असतो की कालचं शिव सुद्धा चालेल मला. अहो पण घरचं जेवण सुद्धा नशिबात नाहीये. माधवी लगेच म्हणते, सागर हे सगळं तिने चुकीचं केलंय आणि तुमची ती ऑर्डर आहे ना, ती सगळी कॅन्सल करा. तुम्ही तुमचं सामान घ्या आणि आत या, असं नका बसू इथे. तर माधवीच्या सांगण्याप्रमाणे सागर लगेच आतमध्ये घरात येतो. इकडे माधवीने सगळं घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मुक्ता तर चकितच होते आणि माधवीला म्हणते, आई अगं हा कसला खोटारडा माणूस आहे. माधवी मात्र म्हणत असते की लग्नाच्या आधीची गोष्ट ही वेगळी होते, आता तुमचं नातं आहे, तो तुझा नवरा आहे, उगाच त्याच्या विरोधात काहीच नाही बोलायचं. अगं काय मुक्ता, कमाल झाली तुझी, त्याच्या घरच्यांना सुद्धा फसवलंस तू. अगं नवरा आहे तो तुझा, उलट तू त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, तुझी आणि त्याची एक टीम पाहिजे. माधवी म्हणते, आणि तू सईला जास्तच लाडावून ठेवलंय, तिचे एवढे लाड बरे नाहीयेत, थोडीशी शिस्तीची आस पाहिजे. आत्ता जर जेवायचं असेल तर आमच्याबरोबर बस, नाहीतर जा तुझ्या सासूबाईंकडे. त्यानंतर इकडे सागर जेवत असताना इंद्रा देखील त्याच्याकडे येते. समोर सागरला पाहता तिला देखील मोठा धक्का बसतो. इकडे आतमध्ये माधवी इंद्राचा आवाज ऐकते, तर ती मुक्ताला विचारते, कोण आहे? तर मुक्ता सांगते की माझी सासूबाई, आता त्यांच्या मुलाला वाढण्याची खूप हौस होती ना तुला, आता बघ तुझ्यासाठी काय वाढवून ठेवलंय. तर लगेच माधवी आणि मुक्ता बाहेर येतात. तर इंद्रा लगेच मुक्ताला म्हणते, काय करतीयस तू हे, बघ आता तुझं सिक्रेट बाहेर पडलं. माधवी इंद्राला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण इंद्रा काय तिचं बोलणं ऐकून घेतच नाही आणि माधवीवरती ओढत म्हणते, जावयाला जेवायला घालून फितवणारी तू जगातली पहिली बाई नाहीयेस. पण तू लक्षात ठेव, तो फक्त एकदाच जेवण तुमच्याकडं, सारखं सारखं नाही जेवणार. कोळ्याचा पोर येतो, माशाशिवाय खाणार नाही काही. हे जे तुम्ही जेवण बनवलंयत ना, ते तो 2 दिवसच खाईल, पण नंतर त्याला समुद्रातली चांदीच लागल. माणसं ओळखायच्या आधी मासे ओळखायला शिकलाय माझा पोर. इंद्राचं हे सगळं बोलणं ऐकताच सागर लगेच इंद्राला शांत करत म्हणतो, आई बाद झालं आता, आज माझं मन आणि पोट भरलंय ना, ते यांचं मीठ खाऊन. यांनी आपल्या जावयाला परक नाही केलं, निदान प्रेमाने 2 घास खायला तरी दिलेत. इंद्रा लगेच मुक्ताकडे हात करत सागरला म्हणते, अरे सागऱ्या, हिनं तुझ्या बापाचेही कान भरलेत. इंद्रा सागरला म्हणत असते, चल रे पोरा घरी चल, मी तुला पापलेट फ्राय करून देते, चल ना सागऱ्या तू घरी. तर सागर लगेच म्हणतो, पोट भरलंय माझं. सागर पुरुषोत्तमला म्हणतो, बाबा तुम्ही माझ्यासाठी आईस्क्रीम आणली आहे ना, तर चला आपण खाऊयात. तर पुरुषोत्तम सागरला म्हणतो, काय आहे ना जावे बापू, आईस्क्रीम जरा थोडं वितळलं ना मग खायला मजा येते. पुरुषोत्तमचे बोलणं ऐकताच मुक्ता लगेच खूप चिडते. सागरचं जेवण होतं तर सागर माधवी आणि पुरुषोत्तमच्या पाया पडत म्हणतो, आत्ताचं माझं आईचं बोलणं जास्त मनावरती घेऊ नका, कारण आमच्याकडच्या जेवणाला घेऊन जरा हळवी येते. सागर माधवीचे आभार मानत म्हणतो, बाकी तुम्ही खूप सुंदर जेवण बनवलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. इंद्रा सागरला घेऊन जायला लागते. तर मुक्ताकडे पाहत सागर म्हणतो, तुमच्या हातची चव यांच्याकडे असती तर बरं झालं असतं ना. त्यानंतर मुक्ता देखील रूममध्ये येते. तर सागर लगेच बेडवरती येऊन बसल्यानंतर मुक्ता लगेच त्याच्यावरती ओढत म्हणते, बाकीच्यांची मनशांती दूर करून स्वतः मेडिटेशन करायला बसलेत. तर सागर लगेच म्हणतो, तुम्ही आसपास असताना कुणी मेडिटेशन कसं करू शकेल. मुक्ता सागरवरती ओढत म्हणते, पुन्हा आपल्यामध्ये भांडण झाल्यानंतर माझ्या आईवडिलांना मध्ये आणायचं नाही हा. तर सागर लगेच तिच्यावरती अजूनच ओढत म्हणतो, हो का, म्हणजे माझ्या आईवडिलांना, माझ्या बहीण भावाला, माझ्या घरच्यांना मध्ये आणलेलं तुम्हाला चालतं. मी फक्त तुमच्या आईवडिलांनाच मध्ये घेतलंय. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल, तुमची ती आई, ती काल परवा माझा रागराग करायची, आज त्यांना सुद्धा मी माझ्या बाजूने म्हणजे तुमच्या विरोधात उभं केलंय. माझी बाजू घेऊन त्या तुमच्याशी भांडलेत. यापेक्षा मोठी हार तुमची काय असू शकते. तर मुक्ता लगेच सागरला म्हणते, तुमच्या आयुष्यात फक्त हार आणि जीत इतकीच 2 गोष्टी आहेत का. पण माझ्यासाठी तसं काहीच नाहीये. माझ्यासाठी नाती महत्वाची असतात. आपल्या माणसांमध्येच माझी जीत असते. आणि मी तुम्हाला परत परत सांगते की काल परवा तुम्ही जे सईशी वागलात ते तसं परत होता कामा नये. तुम्ही सईसारख्या गोड मुलीवरती कसं ओढू शकता. पप्पा आहात ना तुम्ही तिचे, जीव तुटतो तिचा तुमच्यासाठी.
कशाचा राग इतका तुमच्या तिच्याबरोबर? मला तर कधीतरी असं वाटतं की सई तुमची मुलगी कशी काय असू शकते. मुक्ताच्या सगळ्या बोलण्याने सागरला खूप राग येतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागर मुक्ताला सांगू लागतो, तुम्हाला जेव्हा खरं काय ते समजेल ना, तेव्हा पायाखालची जमीन सरकेल. त्यानंतर सागर किचनमध्ये येतो, तर त्याला खूप राग आलेला असल्यामुळे सागर तिथला काचीचा ग्लास खाली फेकत म्हणतो, मीच आहे तिचा बाप. मुक्ता लगेच सागरकडे येते आणि सागरला विचारते, काय चाललंय हे सगळं. तर सागर लगेच मुक्तावरती सोडत म्हणतो, हे घर माझं आहे, मुलगी माझी आहे. मुक्ता लगेच म्हणते, घर तुमचं असेल पण मुलगी तुमच्या एकट्याची नाहीये आता. त्यानंतर इंद्रा देखील सागरला समजावत म्हणते, कोर्टानं सईला परत दिलं पण सईला तिचा बाप अजून नाही मिळाला. तर सागर म्हणतो, सई कोणाची मुलगी आहे हे मला आता जाणून घ्यायलाच लागेल. सागरचं हे सगळं बोलणं मुक्ताने देखील ऐकलेलं असतं, तर तिला देखील सागरच्या बोलण्यावरती प्रश्न पडतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.